नमस्कार, मी ओमप्रकाश ओढान. आपण पाहतात वास्तव न्यूज मराठी. जालना जिल्ह्यातून अतिशय दुर्दैवी व हृदयद्रावक अशी घटना जी आहे ती हाती येत आहे. घनसावंगीमध्ये ऊस हार्वेस्टरचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात इनफिटरच्या टायरखाली सापडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सदरील घटना घनसावंगी तालुक्यातून समोर येत आहे. जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील मानेपुरी गावात ऊस तोडणी दरम्यान घडलेल्या भीषण अपघातात एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यामुळे या संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. रविवारी दिनांक 18 जानेवारी रोजी ऊस तोडणी सुरू असताना हार्वेस्टर मशीनसोबत असलेल्या इनफिटर ट्रॅक्टर वाहनांच्या टायरखाली सापडून बबन आसाराम नागरे वय 60 यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार मानेपुरी येथील शेतात ऊस तोडणीचे काम सुरू होते. यावेळी हार्वेस्टर मशीनसोबत असलेल्या इनफिटर ट्रॅक्टर वाहन हलवित असताना त्याचा जोरदार धक्का बबन नागरे यांना लागला. या धक्क्यामुळे ते खाली पडले आणि त्यांच्या अंगावरून वाहनाचे टायर गेले असं समजते. घटनेनंतर तात्काळ त्यांना उपचारासाठी जालना येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मावळली. सोमवारी त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी मयताचे पुत्र गजानन बबन नागरे यांच्या फिर्यादीवरून संशयित सय्यद एजाज याच्या विरुद्ध वाहन निष्काळजीपणाने व हलगर्जीपणाने चालवून दुसऱ्याच्या जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळाचा पंचनामा पोलीस हेड कॉन्स्टेबल जयभाई आर यांनी केला असून पुढील तपासही ते करत आहेत. दरम्यान या घटनेमुळे मानेपुरी गावासह संपूर्ण तालुकाभरामध्ये शोककळा पसरली आहे. दरम्यान सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्याच्या ऊस पिकाला वेळेवर तोडणी मिळत नसल्याने ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडत असल्याचं दिसून येते. तर दुसरीकडे इतर जिल्ह्यातील साखर कारखान्याचे हार्वेस्टर मशीन अंबड आणि घनसावंगी तालुक्यात दाखल झाले असून मोठ्या प्रमाणात ऊस बाहेरील कारखानेकडे नेला जात आहे. त्यामुळे ऊस तोडणी दरम्यान अपघात होण्याच्या शक्यता वर्तवण्यात येतात. यामुळे अशा परिस्थितीत ऊस उत्पादक शेतकरी तसेच शेतमजुराने हार्वेस्टरच्या आसपास काम करताना अत्यंत दक्षता बाळगणं गरजेचे आहे. मशीन सुरू असताना सुरक्षित अंतर राखणे, यंत्राजवळ अनावश्यक हालचाल टाळणे व आवश्यक खबरदारी घेणे अत्यावश्यक आहे. बबन नागरे यांच्या दुर्दैवी मृत्यूने पुन्हा एकदा ऊस तोडणीतील धोक्यांकडे लक्ष वेधले असून अशा घटना टाळण्यासाठी प्रशासन, साखर कारखाने व शेतकरी यांनी संयुक्तपणे सुरक्षिततेबाबत ठोस उपाययोजना करण्याची नितांत गरज जी आहे ती निर्माण झाली आहे. अशाच वेगवेगळ्या घटना आणि घडामोडीसाठी वास्तव न्यूज मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच लाईक करा, कमेंट करा व शेअरही करा. मानिक बाबासाहेब मशीन आणून देऊ. नाही बाबासाहेब